नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज या कोर्समध्ये तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपला जो टॉपिक असणार आहे त्याचं नाव आहे निवडणूक आयोग। मग निवडणूक आयोगाबाबत थोडंसं पाहताना अगोदर मी थोडंसं थेअरी सांगणार आहे 4-5 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यानंतर आयोगाला विचारलेले जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न घेणार आहोत। हा टॉपिक शॉर्ट बट स्वीट पण खूप महत्त्वाचा आहे। या टॉपिकला तुम्ही फोकस करू शकता। बऱ्याच वेळा परीक्षेला अशा टॉपिकवर किंवा या घटकावर प्रश्न विचारले जातात, तर फक्त निवडणूक आयोग म्हटलं तर मुद्दे आहेत ना ते डाउनलोड केले नसेल तर ते एक नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे। गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात। जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत। जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त 249 रुपयामध्ये कोर्स आहे। या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत। आपण 900 प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं। महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे। 350 प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील। 6 महिने कालावधी आहे। 149 रुपये की प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं। तसं आपण संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी 5 विषय महत्त्वाचे 6 विषय घेतलेले आहेत। भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान। तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न 1-1.5 हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। 499 रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे। तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे। तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाचं झालं तर निवडणूक आयोग याच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये पाहायला मिळतात। पहिला घटक काय, कोणता भाग येतो निवडणूक आयोग राज्यघटनेतला? भाग येतो 15। जर तुम्हाला असं विचारलं राज्यघटनेमधील कोणते आर्टिकल येतात तर निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कलम 324 पासून ते कलम 329 पर्यंत। ओके, कलम 324 ते कलम 329 हा जो भाग आहे तर निवडणूक आयोगाच्या संबंधित येतो। मग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? पुढचा प्रश्न असा होता, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर त्याची तारीख लक्षात ठेवा, 25 जानेवारी 1950। ओके, त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो आणि का केला जातो याचं रिझन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय मतदार दिवस, आता पॉइंट मी थोडासा तुम्हाला एक्सप्लेन करतो, समजून घ्या फक्त। राष्ट्रीय मतदार दिवस भारतामध्ये जो साजरा केला जातो तर तो आहे 25 जानेवारी, कारण 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली। मग 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस हा केव्हापासून साजरा केला जातोय? केव्हापासून जेव्हा तुम्हाला असं विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे 2011। ओके, 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातोय, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा राज्य मतदार दिवस असतो 5 जुलैला। ओके, 5 जुलै महाराष्ट्राचा राज्य मतदार दिवस। निवडणूक आयोग म्हणलं तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? त्यांचं नाव येतं सुकुमार सेन। हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते। त्यांचा कार्यकाळ 1950 ते 1958 असा पाहायला मिळतो। ठीक आहे, पण आता एक घटक इथं लक्षात घ्या, मला थोडंसं तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो। मी पॉइंट काय सांगितला, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? सुकुमार सेन। कार्यकाळ काय सांगितला? 1950 ते 1958। पण आपण असं म्हणतो की निवडणूक आयुक्त पदावर जर गेले तर ते शक्यतो किती दिवस पदावर राहतात? तर आपण निवडणूक आयुक्तांबाबत एवढं पाहिलं की 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष। मग इथं सुकुमार सेन यांनी 1950 ते 58 असं 8 वर्ष कसं काय पदावर राहिले? कारण मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त आपल्या पदावर नियुक्त झाल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत आपल्या पदावर राहतात। पण पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन, पण हे 1950 ते 1958 म्हणजे 8 वर्ष राहिले। याचं रिझन काय होतं? ही जी तरतूद आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत अगोदरची, ही तरतूद कधी आली तर ती 1993 मध्ये संशोधन केलं होतं तेव्हा आलेली आहे। म्हणजे काय झालं होतं, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर नियुक्त आयुक्त याचा जो नियम आहे, अधिनियम आहे, सेवा शर्ती अधिनियम
मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त सेवा शर्ती अधिनियम जो आहे किती सालाचा 1991चा आणि याच्यामध्ये 1993ला संशोधन केलं आणि संशोधन असं केलं की आता इथून पुढे मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त वयाची 6 वर्ष किंवा 65 वर्ष या अगोदर जो होईल एवढ्याच पदावर राहतील, असं जास्त वेळ राहणार नाहीत. म्हणजे सुकुमार सेन बघा 1950 ते 1958 तर हे पहिले निवडणूक आयुक्त होते. सर्वाधिक काळ निवडणूक त्यावेळी राहिलेली त्यावेळी. पण सर्वाधिक काळ जर तुम्हाला असं विचारलं सुरुवातीचं, पण सर्वाधिक काळ कोण निवडणूक आयुक्त म्हणून कोणी काम केले सर्वाधिक काळ, तर सर्वाधिक काळ म्हणजे यांच्यानंतर सुकुमार सेन यांच्यानंतर आलेले ते म्हणजे कल्याण सुंदरम. लक्षात घ्या, सर्वाधिक काळ निवडणूक आयुक्त म्हणून कोणी काम बघितले, कल्याण सुंदरम यांनी बघितले. त्यांचा कार्यकाळ आहे 1958 ते 1967. 1958 ते 1967 सर्वाधिक काळ निवडणूक आयुक्त म्हणून ज्यांनी काम बघितलं ते म्हणजे कल्याण सुंदरम. ओके, आता तुम्हाला असं विचारलं निवडणूक आयुक्तपदी कार्य करणारी पहिली महिला कोण, निवडणूक आयुक्तपदी कार्य करणारी पहिली महिला कोण, नाव फक्त माहित असू द्या. V.S. रमादेवी 1990ला त्यांनी काम बघितलं होतं आणि या पहिल्या महिला होत्या. आता काय चर्चा झालं होतं, T.N. शेषन यांचं निधन झालं होतं. इलेक्शन किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर ते 10वे निवडणूक आयुक्त होते. ओके, 10वे, आणि यांचा कार्यकाळ होता 1990 ते 1996. हे फक्त इथं T.N. शेषन यांच्याबद्दलचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पॉइंट क्लिअर झाला. आता यानंतर थोडंसं आपण इलॅबोरेट करूया याच घटकाला. निवडणूक आयुक्त जर बघायला गेलं तर निवडणूक आयुक्त एक सदस्य आहे का बहुसदस्य आहे याच्यावरनं बऱ्याच घटकावर किंवा बऱ्याच वेळा या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो. निवडणूक आयुक्त जर बघितलं, आपण एवढं माहिती आहे की निवडणूक आयोगाची स्थापना 1950ला झाली, पण 50 पासून ते जवळपास तुम्ही बघा ऑक्टोबर 1989 हा एवढा कालावधी होता ना, हा निवडणूक आयोग काय होता, एक सदस्यीय होता. एक सदस्यीय होता. पॉइंट परत एकदा सांगतो, 1950 ते 1989 ऑक्टोबर महिन्यातल्या निवडणूक आयुक्त एक सदस्यीय होता. मग आता काय झालं, तिथं तुम्हाला महत्वाचा घटक लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. हा घटक महत्वाचा आहे, कारण 61वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली. 1988 चे नाव आणि अंमलबजावणी 89 पासून सुरू झाली. या घटना दुरुस्तीनं काय केलं तर त्यावेळी 1989 मध्ये ज्या केंद्रीय सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या तर त्याच्या एक आठवडा अगोदर म्हणजे 16 ऑक्टोबर 1989 काय केलं, या 16 ऑक्टोबर 1989 पासून पूर्वी कसं असायचं, मतदाराचं वय, पूर्वी मतदान करायचं असेल ना तर मतदाराचं वय होतं 21 वर्ष. यांनी काय केलं, ही घटना दुरुस्ती केली आणि मतदाराचं वय 21 वरनं 18 वर्ष केलं. मग काय झालं तर मतदारांची संख्या, तरुण मतदारांची संख्या वाढली. बरोबर, तरुण मतदारांची संख्या वाढली आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्यामुळं निवडणूक आयोग हा एक सदस्य होता ना, पण त्याच्याकडे काम वाढलं निवडणूक आयोगाकडे की मतदार याद्या तयार करणं, संख्या वाढल्यामुळं किंवा निवडणूक ओळखपत्र तयार करणं हे त्यांना काम लागलं. आणि म्हणून ह्या निवडणूक आयोग एक सदस्य जो व्यक्ती होता त्याला मदत करण्यासाठी इतर 2 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आणि निवडणूक आयोग काय झाला, एक सदस्यावरनं बहुसदस्यीय झाला. पॉइंट लक्षात येतोय का, निवडणूक आयोग एक सदस्यवरनं बहुसदस्यीय आयोग का झाला, त्याचं रिझन म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. राजीव गांधी सरकारनं काय केलं, 16 ऑक्टोबर 1989 म्हणजे 89 मधल्या ज्या इलेक्शन्स होणार होत्या तर तेव्हापासून मतदाराचं वय 21 वरून 18 केलं आणि तरुण मतदारांचा पाठिंबा मिळेल, संख्या वाढेल. संख्या वाढल्यामुळं एक सदस्य आयोगाकडे आणखी 2 लोक नेमण्यात आली आणि निवडणूक आयोग काय झाला, बहुसदस्य झाला. म्हणजे इथं तुम्ही असं म्हणू शकतो आपण, आता लक्षात घ्या, असं म्हणू शकतो 16 ऑक्टोबर 1989 पासून निवडणूक आयोग ते जवळपास जानेवारी 1990 पर्यंत 3 सदस्यीय झाला. कारण एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि याच्यामध्ये इतर 2 मदतनीस निवडणूक आहेत, इतर निवडणूक आयुक्त, मुख्य 1 आणि इतर 2 असे एकूण 3 झालं. मग आता काय झालं, ते इलेक्शन झाल्या, जे काम होतं ते काम संपलं. पुन्हा काय केलं सरकारनं, जानेवारी 1990 पासून सरकारनं काय केलं तर जवळपास ऑक्टोबर 1993 पर्यंत ह्या निवडणूक आयोगामध्ये फक्त एक सदस्य ठेवला. पुन्हा त्यांनी सरकारनं काय केलं, काम होतं म्हणून 2 लोक नेमली,
काम झालं, त्यांना काढून टाकलं आणि एक सदस्य ठेवला. पण जेव्हा नरसिंहराव सरकार सत्तेमध्ये आलं, नरसिंहराव सरकारनं काय केलं, ऑक्टोबर 1993 पर्यंत हा निवडणूक आयोग काय केला, एक मुख्य सदस्य, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोघं असे मिळून बहुसदस्य म्हणजे 3 सदस्य निवडणूक आयोग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. ह्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता झालं होतं काय, तर 1995 मध्ये टी.एन. शेषन विरुद्ध केंद्र सरकार, टी.एन. शेषन विरुद्ध केंद्र सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा अर्थ लावला होता, कलम 324 यामध्ये जो घटक आहे तर निवडणूक आयोग बहुसदस्य असेल असं सांगितलं होतं. मग तेव्हापासून निवडणूक आयोग हा काय आहे, बहुसदस्य. आता प्रश्न असा आहे, निवडणूक आयोग आहे याच्यामध्ये जे आयुक्त आहेत किंवा इतर निवडणूक आयुक्त आहेत, नेमणूक कोण करणार आहे यांची, प्रेसिडेंटच करणार आहेत ना, राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणार आहेत. ओके, मग मला सांगा या आयुक्तांची पात्रता संविधानामध्ये काय सांगितले, भारतीय निवडणूक आयुक्तांची पात्रता संविधानामध्ये काय सांगितली आहे, पात्रता स्पष्ट केलेली नाही. भारतीय निवडणूक आयुक्तांची पात्रता संविधानामध्ये स्पष्ट केलेली नाही. आता यांना पदावरनं दूर करायचंय. आता हे पदावरनं दूर करायचंय म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या बाबतीमध्ये बघा तर यांना पदावरनं दूर करताना डायरेक्टली करता येत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे, सुप्रीम कोर्टाचा जो न्यायाधीश आहे, यांना जसं पदावरनं दूर केलं जातं तसं निवडणूक आयुक्तांना सुद्धा पदावरनं दूर करता येतं. मग मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या पदावरनं दूर करायचं असेल तर संसदेला काय करावं लागतं, तर विशेष बहुमताचा ठराव पास करावा लागतो आणि विशेष बहुमताचा ठराव पास झाला तर त्यांना पदावरनं दूर करता येतं. आणि जे इतर दोघं आहेत, इतर निवडणूक आयुक्त आहेत, यांना पदावरनं दूर करायचं असेल तर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवरनं राष्ट्रपती त्यांना पदावरनं दूर करतात. हा इथं महत्वाचा. मग आता एक तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावरनं जसं दूर केलं तर तसं केलं जातं, ठीक आहे. मग तसं मी आता असं म्हटलं, मग या मुख्य निवडणूक आयुक्तांना जे पदाच्या सेवा शर्ती आहेत ते कशा असणार आहेत, पदाच्या सेवा शर्ती म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे यांना मिळणारा जो पगार व अन्य सुविधा आहेत ना ह्या निवडणूक आयुक्तांना मिळतात, निवडणूक आयुक्तांना मिळतात. दुसरा घटक काय म्हटलं, वयाची 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत जो आहे तोपर्यंत हे पदावर राहतात. कारण याचं रिझन म्हणजे मुख्य सेवा शर्ती अधिनियम 1991चा आणि 93 मध्ये संशोधन करून हा घटक तिथं ऍड केलेला होता. आता मुख्य निवडणूक आयुक्तानंतर राहतो काय, राज्य निवडणूक आयोग. आता राज्य निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये थोडंसं बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये 2 कलम लक्षात घ्यायची, 243K आणि 243ZA. हा काय घटनात्मक आयोग नाहीये, राज्य निवडणूक आयोग घटनात्मक नाहीये. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली आणि यांच्याकडे काम काय असतं, फक्त नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणं हा काम असतं. आणि हा काय करतो, हा जो राज्य निवडणूक आयोग आहे तर हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली कार्य करत नाही, स्वतंत्रपणे कार्य करत असतो. एवढा घटक लक्षात घेतला तर याच्यावरचे प्रश्न बघूया. मग आता काय करूया, मी डायरेक्टली घटक घेतो. ठीक आहे, पॉइंट बघा. निवडणूक आयोग, भारतीय राज्यघटनेचा भाग 15 कलम 324 ते 29, स्थापना 25 जानेवारी 1950. आयोगाच्या स्थापने म्हणजे 2011 पासून 25 जानेवारी हा काय केला जातो, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातोय. महाराष्ट्र राज्य मतदार दिवस 5 जुलै आहे. अगोदर 1 जुलै होता देवेंद्र फडणवीस, घटक लक्षात घ्या. अगोदर काय होता, 1 जुलै होता. देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आल्यानंतर 1 जुलै वसंतराव नाईक यांची जन्म जयंती निमित्त काय झालं होतं तर 1 जुलैच्या ऐवजी तो 5 जुलै केला देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त जर विचारले सुकुमार सेन होते 50 ते 58. सर्वाधिक काळ ज्यांनी काढलं ते कल्याण सुंदरम होते 58 ते 67. आणि एकमेव आणि पहिली महिला म्हटलं तर PS रमादेवी हे आहेत. आणि टी.एन. शेषन 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते 90 ते 96 या कार्यकाळामध्ये. दुसरा घटक काय सांगितला होता, 1950 पासून 1989 पर्यंत निवडणूक आयोग हा 1 सदस्य होता. पण झालं काय, 61वी घटना दुरुस्ती आली. केंद्र सरकारने ज्या निवडणुका होणार होत्या त्याच्या 1 आठवडा अगोदर म्हणजे 16 ऑक्टोबर 1989 पासून मतदाराचं वय 21 वर्ष पूर्ण असण्याची अट होती. 21 वरनं काय केलं, 18 वर्ष केलं. मतदारांची संख्या वाढली म्हणजे कामाचा ताण वाढला आणि हा ताण कमी करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या व्यतिरिक्त अन्य दोघांची नियुक्ती
नियुक्ती केली आणि आयोग काय झाला, बहुसदस्यीय झाला. म्हणजे 16 ऑक्टोबर 1989 ते जानेवारी 1990 निवडणूक आयोग हा 3 सदस्य झाला होता. काम झालं, त्या दोघांना इतर दोघांना काढून टाकलं. जानेवारी 90 ते ऑक्टोबर 93 निवडणूक आयोग पुन्हा 1 सदस्य झाला. पुन्हा नरसिंहराव सरकार सत्तेमध्ये आलं, PV नरसिंहराव, आणि यांनी काय केलं, ऑक्टोबर 1993 पासून आतापर्यंत बघितलं तर 3 सदस्यीय हा निवडणूक आयोग येतो. पण यामध्ये एक केस झाली होती, TN शेषन विरुद्ध केंद्र सरकार 1995. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं, कलम 324 मध्ये जो निवडणूक आयोग असेल तर तो बहुसदस्यीय असेल. म्हणून आजपर्यंत ऑक्टोबर 1993 पासून निवडणूक आयोग बघितला तर तो बहुसदस्यीय आहे. हे तुमच्या इथं लक्षात येणं गरजेचं आहे. मग याच्यानंतर येतो निवडणूक आयुक्तांची नियुक्ती. आता मुख्य निवडणूक आयुक्त असू द्या किंवा इतर निवडणूक आयुक्त असू द्या, नियुक्ती कोण करणार आहेत, नियुक्ती राष्ट्रपतीच करणार आहेत. पण संविधानामध्ये यांची पात्रता स्पष्ट केलेली नाही, हे लक्षात घ्या. अशी पात्रता पाहिजे म्हणजे तो निवडणूक आयुक्त होईल. पदावरनं दूर करायचं असेल, निवडणूक आयुक्तांना पदावरनं दूर करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो त्यांना ज्याप्रमाणे पदावरनं दूर केलं जातं त्या पद्धतीनं ह्या मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरनं दूर केलं जातं. मग मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरनं दूर करायचं असेल तर संसदेनं विशेष बहुमतानं ठराव पारित करणं गरजेचं असतं, तरच त्यांना पदावरनं दूर केलं जाईल. मग इतर निवडणूक आयुक्तांना पदावरनं दूर करायचंय तर ह्यांना करताना काय केलं जातं, जो मुख्य निवडणूक आयुक्त असतो ना यांची शिफारस घेतली जाते आणि राष्ट्रपती त्यांना पदावरनं दूर करतात. म्हणजे इतर निवडणूक आयुक्तांना पदावरनं दूर करण्याचं एकदम सिंपल आहे, जास्त अवघड जात नाही. सिंपल पद्धतीने त्यांना ते पदावरनं दूर केलं जाऊ शकतं. पॉइंट लक्षात येतोय, घटक लक्षात येतोय, इथं हा घटक महत्वाचा. मग निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ बघा. मुख्य निवडणूक आयुक्त असू द्या किंवा इतर निवडणूक आयुक्त असू द्या, एकदा पदावर आले तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे अगोदर होईल तेपर्यंत पदावर राहतात. हे अट कधी ऍड केली तर या घटकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त सेवा शर्ती अधिनियम 1991चा त्याच्यामध्ये बदल केला 1993 मध्ये आणि कार्यकाळाची अट समाविष्ट करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त म्हटलं, महाराष्ट्र राज्यात 26 एप्रिल 1994 ला याची स्थापना झाली आणि 243 के 243 ZA 73 आणि 74 घटना दुरुस्ती मधल्या आर्टिकल नुसार इथं तुम्हाला लक्षात घ्या. आणि राज्य निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणं, विधान परिषदेच्या निवडणुका नाही. हे फक्त राज्य निवडणूक आयोगाचं काम काय आहे तर फक्त नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना त्यांच्या निवडणुका घेणं. विधानसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुका घेणं हे त्यांचं कार्य नसतं. आणि हा जो राज्य निवडणूक आयोग आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली कार्य करत नाही, स्वतंत्रपणे कार्य करतो. हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं. आता प्रश्न बघा, मग तुम्हाला घटक लक्षात येईल. 2 विधानं दिली होती, तुम्हाला म्हटलं होतं योग्य पर्याय निवडा. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. आता पहिलंच विधान चुकीचं आहे ना. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी आहे, आपण सुरुवातीला बघितलं 25 जानेवारी 1950. पहिलं विधान चुकीचं. संयुक्त राष्ट्र व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्यानं इतर राष्ट्रांमधील निवडणुकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो. डेफिनेटली बरोबर आहे. लक्षात राहू द्या, भारतीय निवडणूक आयोग म्हटलं तर भाग 15, कलम विचारलं तर 324 ते 329 आणि 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना आहे. ठीक आहे, हा पॉइंट महत्वाचा ठरतो. पुढील प्रश्न बघा. तुम्हाला 2 विधानं दिली जाणं म्हटलं होतं, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994, बरोबर आहे ना. 26 एप्रिल 1994, 26 एप्रिल 1994 हे आपण बघितलं होतं. राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतो ना, नागरी असू द्या किंवा ग्रामीण असू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे किंवा त्यांचं कार्य आहे. पण राज्य विधानसभेच्या नाही घेत ना. राज्य विधानसभेच्या निवडणुका कोण घेतो, भारतीय निवडणूक आयोग घेतो. कोण घेतो, भारतीय निवडणूक आयोग. तुम्हाला विचारले राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग याच्या घेत नाही म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग कोणत्या इलेक्शन्स घेतो, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्या इलेक्शन्स हा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग घेतो. राज्य विधानसभेच्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोग घेतो. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं. बघा, हे स्टेप पूर्वला विचारलंय. आर्टिकल पण लक्षात ठेवा, 243
के आणि दुसरं आर्टिकल 73व्या घटना दुरुस्तीनं झालं आणि 74व्या घटना दुरुस्तीनं 243 ZA हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य मतदार दिवस 5 जुलै ते पण माहीत असू द्या. ठीक आहे. एकदा प्रश्न असा विचारला होता बघा, भारताच्या निर्वाचन आयोगाबाबत कोणतं विधान बरोबर आहे. निर्वाचन म्हणजे निवडणूक आयोगाबाबत आणि कंसामध्ये म्हटले अनुच्छेद 324. आता तुम्हाला काय दिले, निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि आणखी 2 निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असतो. पहिला घटक न लक्षात घेता, हे प्रश्न न लक्षात घेता, निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे ना, भारतीय निवडणूक आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्याला मदत असणारे 2 यांचा बनलेला असतो. ओके, म्हणजे हे विधान बरोबर येऊ शकतं. निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असतो. तिसरं विधान बघा, म्हणजे हे बरोबर येऊ शकतं. निर्वाचन आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि संसद वेळोवेळी निश्चित करतील येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय केलं, ह्या दिलेल्या विधानातनं पहिलं वे बरोबर येऊ शकतं, करंट सिनॅरिओला धरून दुसरं पण येतं. पण कंसामध्ये तुम्हाला काय दिले, अनुच्छेद 324. आता तुम्हाला किती असं नाही विचारलं, अनुच्छेद 324 अंतर्गत भारतीय नियोजन आयोगाबाबत कोणतं विधान बरोबर आहे. तर कसं असतं, नियोजन आयोग निर्वाचन आयोग जर म्हटले तर निवडणूक आयोग हा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि जे आपले प्रेसिडेंट आहेत ना, तर हे प्रेसिडेंट निश्चित करतील, वेळोवेळी निश्चित करतील तेवढे निवडणूक आयुक्त, म्हणून हे बरोबर आहे 324 दिल्यामुळे. आणि राष्ट्रपतीने आता निश्चित केलेत किती, 2, म्हणजे 1 + 2 असे एकूण 3 आहेत. म्हणजे हे पहिलं विधान बरोबर ठरलं असतं. पण अनुच्छेद 324 कंसामध्ये दिले म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. लक्षात येते, निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल. आणि निर्वाचन आयोग जर म्हटलं तर 324 आर्टिकल दिल्यामुळे ते विधान तुमचं बरोबर ठरतं. ओके, हे पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता पुढे प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबाबत कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटलंय. आता आपण केंद्राचं तुमच्या लक्षात आलं, केंद्रीय म्हणजे भारतीय निवडणूक आयोग लक्षात आला ना, भारतीय म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि राष्ट्रपती निश्चित करतील असे. ओके, आणि राष्ट्रपतींनी किती निश्चित केले, 2 केलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 झाली, बरोबर का. हो, यामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि 2. आता तुम्हाला महाराष्ट्राबद्दल विचारले, भारतीय निवडणूक आयोग जो आहे तो 1+2 आहे, पण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग 1 सदस्यीय आहे, त्याच्यामध्ये इतर सदस्य नसतात. पण देताना आयोगानं काय केलं, आयोगाचाच प्रश्न इयरली हेच राहिले, याच्यामध्ये काय केले तर इतर 2 निर्वाचित आयुक्त असतात, इतर आयोग नसतात महाराष्ट्र निवडणूक आयोगामध्ये, राज्य निर्वाचन आयोगामध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये. याच्यामुळे 1च असतो, 1 सदस्य असतो, त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे, हे जर इलिमिनेट झालं. आता राहिलं काय, तुम्हाला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेतील प्रतिनिधींच्या निवडणुकीचे अधीक्षक. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं काम काय, राज्यातील ग्रामपंचायती असतील किंवा पंचायत समिती असेल किंवा झेडपी असेल, यांचं निवडणुकीचं संचलन करण्याचा अधिकार आहे, नगरपालिका, महानगरपालिका एटसेट्रा. पण विधान परिषद, विधानसभेचा जेव्हा मुद्दा येतो तर त्याचा अधिकार हा भारतीय निवडणूक आयोगाला आहे. म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचं हे कार्य, राज्य निवडणूक आयोगाचं कार्य नाही. म्हणून या ठिकाणी फक्त पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं विधान हे चुकीचं ठरतं. म्हणजे एक तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असू द्या की भारतीय निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र काय, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र काय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. भारतीय निवडणूक आयोग 1 निवडणूक आयुक्त आणि इतर 2 म्हणजे पण राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील असं ठरवलंय, पण आता 2 आहे, म्हणजे असं एकूण 3 सदस्य आहे. पण महाराष्ट्र निवडणूक आयुक्त जर बघितलं तर 1च असतो आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा 1 सदस्य आहे, त्याच्यामध्ये इतर सदस्य नसतात. हे तुमचं या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे. आता प्रश्न बघा कसा विचारलाय, खालीलपैकी कोण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाहीत. कोण घेत नाही असं विचारलंय. ठीक आहे, मी उलट विचारतो, हे इलेक्शन्स कोण घेतं, ग्रामपंचायतीची इलेक्शन्स, पंचायत समितीची, झेडपीची, नगरपालिकेची, महापालिकेची कोण घेतं तर राज्य निवडणूक आयोग घेतो. कोण घेतं, राज्य निवडणूक आयोग. मग आता कोण घेत नाही असं विचारले, म्हणजे राज्य निवडणूक आयोग सोडून इतर सगळे घटक घेत नाहीत, त्या गटात येणार आहेत. म्हणजे राज्य निवडणूक आयोग सोडून इतर घटक काय, A, B आणि D. A, B, D कुठे, पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजे उत्तर. म्हणजे तुम्हाला थोडंसं फिरवून विचारलं. आपण काय करतो,
ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती, झेडपी, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका कोण घेतं? राज्य निवडणूक आयोग. कोण घेत नाही? तर राज्य निवडणूक आयोग सोडून इतर लोक घेत नाहीत. मग राज्य निवडणूक आयोग सोडून इतर काय राहिले? 1, 2, 3 म्हणजे भारतीय निर्वाचन, घटक राज्य शासन, केंद्र शासन हे घेत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हे आयोगाने विचारले, लक्षात राहू द्या. 243 के आणि 243 ZA हे दोन्ही आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी महत्वाची ठरतात. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. UPS मदान हे महाराष्ट्राचे 5वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला. हे 5वे नाही तर 6वे. चौथ्या कोण होत्या लेडीज? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला नीला सत्यनारायण निवडणूक आयुक्त, म्हणजे पहिल्या महिला आणि एकूण चौथ्या होत्या. 25 वर्ष पूर्ण झाली, बरोबर आहे. 243 के आणि ZA 26 एप्रिल 1994 ला आयोगाची स्थापना झाली. अयोग्य कुठला आहे? पर्याय क्रमांक 1. तर UPS मदान महाराष्ट्र राज्याचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. म्हणजे ह्या निवडणूक आयोगावर तुम्हाला एकतर राज्याचा आणि भारतीय निवडणूक आयोग याच्या बाहेर कुठलाच प्रश्न विचारला जात नाही. हाच घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा आहे आणि हा पॅटर्न आहे. याच्यामध्ये सुकुमार सेन ऍड करा, कल्याण सुंदरम ऍड करा, VS रमादेवी यांचा घटक ऍड करा. एवढा घटक पाहिला तर निवडणूक आयोग हा कन्सेप्ट किंवा हा घटक तुमचा या ठिकाणी क्लिअर होतो. आय होप हा पॉइंट तुम्हाला समजला असेल. ओके, थँक्यू.